नमस्कार. मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल. आज एक वेगळा व्हिडिओ घेऊन संवाद महाराष्ट्रावरती आपण येतोय. आपण जर पाहिलं विजीरामजी योजना म्हणजे विकसित भारत ही जी योजना आहे ती आता सध्या एक नवीन केंद्राने सुरू केली आणि आपण पाहिलं की 95/5 जे काँक्रिटीकरणाचे कामं होते, 85/15 जे खडीकरण मुर्मीकरणाचे कामं होते, ह्याच्या कामांचा विषय आजपर्यंत पारनेर तालुक्यामध्ये कितीतरी कोटीचे कामं म्हणजे 200-400 कोटीचे कामं खडीकरण मुर्मीकरणाची झाली असतील. आणि त्या गोष्टी होत असताना पारनेर पंचायत समितीमध्ये हे जे कामं येतं कामं तर निकृष्ट दर्जाची अनेक ठिकाणी झालीत. बरं ठीक आहे, कामांमध्ये 19-20 होत असतं, परंतु या गोष्टी होत असताना पारनेर तालुक्यामध्ये 95/5 आणि 85/15 या कामांचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार या पारनेर पंचायत समितीच्या असणारे प्रशासकीय कर्मचारी आणि काही अधिकारी पेनाई त्यातली कडेला वाचली ही जी परिस्थिती तुमची चालू आहे ती मला तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. ह्या तुमच्या मार्गदर्शनाखाली जो काही पारनेर पंचायत समितीमध्ये जो भोंगळा कारभार झाला, जो कोट्यावधींचा गैरव्यवहार झाला, त्या गैरव्यवहाराची चौकशी येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयाच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी पत्रकार परिषद घेऊन मंत्रालयातून हा विषय सगळा वरच्या लेवलला वाजवित असतो. आणि या प्रकरणामध्ये जे जे सामील आहेत, मग पंचायत समितीमधील असू द्या, झेडपीतले अधिकारी असू द्या किंवा मंत्रालयातले, आज कोट्यवधी रुपये सामान्य ठेकेदारांचे आज अडकून पडलेत. आणि तुम्ही जर डायरेक्ट मंत्रालयामध्ये जाऊन जर प्रोटोकॉल देऊन जर कोट्यवधी रुपयांची बिलं जे डायरेक्ट झेडपीला तुम्ही वर्ग करता, झेडपीकडून पंचायत समितीकडे डायरेक्ट ग्रामपंचायतला वर्ग करता, बघ हा विषय फक्त पंचायत समिती पुरता मर्यादित न राहता, स्मित न राहता हा विषय झेडपीतले अधिकारी सुद्धा याच्यात गुंतणार. आणि मंत्रालयातले जे असणारे ज्यांना 1.5 लाख रुपये पगार आहेत असे जे हरामखोर लोक आहेत त्यांना सुद्धा इथं सुट्टी होणार नाही. या पारनेर पंचायत समितीच्या असणारे प्रशासकीय कर्मचारी आणि काही अधिकारी, आता पुन्हा एकदा विषय असा येतो की 20 ते 25% लोक चांगले आहेत, जे इमानदार आहेत. म्हणजे वैयक्तिक माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो की चांगल्या माणसांना आपण चांगलं म्हटलं पाहिजे, वाईट माणसांना मी तोंडावर बी वाईट म्हणतो आणि मी ओपन बोलतो. आणि तुम्हाला माझं एक स्पष्ट सांगणं आहे, त्या अधिकाऱ्यांना बी माझं एक सांगणं आहे, तुमच्या डोक्यावरती कोणाचे हात असतील नसतील मला तर काय माहित नाही, परंतु तुम्ही केलेले जे काळे कामं येतं त्या कामांची प्रत्येक फाईल ती संवाद महाराष्ट्रावरती तर येईल, परंतु ज्या दिवशी येत्या 8 दिवसामध्ये मी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करणार आहे आणि या महाराष्ट्रातले 1 किंवा 2 दिग्गज राजकीय नेते त्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असतील. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार नेमकी कसा झाला, तो कोणी केला आणि या भ्रष्टाचाराचा खरा मास्टर माइंड कोण आहे ते एकदा जगासमोर येऊ देत, लोकांना कळू द्या. नेमकी पारनेर पंचायत समितीमध्ये काय काळा बाजार झाला, नालायकपणाचा कळस या लोकांनी मांडला, एमबे बनवल्या, एमबे झाली. अनेक लोक आहेत जे यांनी काय केलं की जे अधिकारी आहेत, काही अधिकारी पारनेर पंचायत समितीला यांनी बाहेरून पैसे देऊन इथं आणून बसवले. पण ज्या वेळेस एखादा नवीन ठेकेदार या पंचायत समितीमध्ये जर काम करण्यासाठी जात असेल तर त्याला पहिले या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टेंडर फ्लॅश करावं लागतं. ते टेंडर फ्लॅश केल्यानंतर ती व्यक्ती कमीत कमी 4-6 महिने हेलपाटी मारणार, त्याच्या आयुष्यातला तितका वेळ व्हायला घालणार आणि त्याच्यानंतर त्याचे कामं तिथं केले जातात. आणि मग कुठंतरी ज्या गोष्टी मी तुम्हाला बोलतोय, संवाद महाराष्ट्रावरती जो असा हर एक ठेकेदार आहे ज्याच्यावरती अन्याय झाला तो येईल, त्याची काळजी करू नका.